शॉकिंग. दिस इज सिम्पली शॉकिंग विक्रांत. अभिमान सारखा मुलगा असं काही करू शकतो यावर विश्वास बसत नाही माझा. अरे काल परवा तो माझ्याशी इथे एखाद्या रॅशनल माणसासारखा बोलत होता आणि आता तोंडातून एक शब्द निघत नाही त्याच्या. म्हणजे आय वॉज द फर्स्ट वन टू रीच देअर. बालशास्त्रीच्या डेड बॉडी जवळच बसलेला तो. डोळ्यातले प्राण निघून गेले होते त्याच्या. असं वाटत होतं त्या खोलीत एक नाही दोन डेड बॉडीज आहेत. त्या दिवसानंतर एक शब्द उच्चारला नाहीये त्याने. पण जे काही बोलतोय ते त्याच्या कानापर्यंत पोचतंय. ते त्याला कळतंय. अशी एकही रिॲक्शन दिली नाहीये त्याने. फक्त एकदाच थोडीशी हरकत येऊन गेली होती त्याच्या डोळ्यात. It went as quickly as it had come. एकदा मला गच्च मिठी मारून हमशी रडला. मला असं वाटलं आता तरी बोलेल. रडून झाल्यावर पुन्हा शांत. दिस इज सॅड विक्रांत. I need your help. अभिमानला बोलतं करायला I need your help. विराज. शुअर. एनी टाइम. पण एकच लक्षात ठेव विक्रांत, मी जादूगार नाहीये. बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. त्याला कुठे आणि कसं भेटायचं सांग मला. मला कोर्टाची परमिशन घ्यावी लागेल. आय थिंक त्या जेलच्या सेलमुळे तो. व्हॉट एव्हर विक्रांत, मला त्याला तिथेही जाऊन भेटायला काही प्रॉब्लेम नाहीये. तू फक्त मला वेळ कळव. त्याचं गप्प बसणं मला फक्त एकच गोष्ट सांगतंय विक्रांत. There is something more to this than it seems. That makes the two of us. Yes, Vikrant. Yes. काल तुमचे सेनापती घरी येऊन गेले. सभ्य माणसाच्या घरी जायच्या काही वेळा असतात. ते टळून गेल्यानंतर आले होते. परमेश्वर, सुनबाईंचं यांच्या घरी येणं जाणं होतं म्हणून चौकशी करायला गेलो होतो. वकीलीनबाई, माफ करा. खूप त्रास झाला तुम्हाला परमेश्वरमुळे. मी मागतो माफी. असो. अभिमानविषयी मी पेपरमध्ये वाचलंय, टीव्हीवरही बातम्यांमध्ये ऐकलंय. ह्यापूर्वीही मी त्याला भेटलीये. वाईट झालं नाही? हो, खूप वाईट झालं. पण वकीलीनबाई, मी माझ्या पोराचं पाहून घेईन. मला सुलेखा हवी आहे. तुम्ही सुलेखावर रागवलेले दिसताय. काय आहे, मला स्वतःसारखी सरळ माणसं आवडतात. ती तशी नसली तर मी त्यांना तसं करतो. आणि सुलेखाबद्दल गुंता आहे.
नाही का? हां, माझ्यापुरतं बोलायचं झालं तर क्षिप्रा खानविलकर या प्रकरणातनं मी तिला सोडवल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये होती. तिला मॉरल सपोर्ट द्यावा म्हणून तिची मदत करत होते. बाकी काही नाही. मध्यंतरीच्या काळात सुलेखा कुणालाही न सांगता 4 दिवस गायब होती. नंतर तिनं सांगितलं बडोद्याला गेली. नेमके ते 4-5 दिवस तुम्हीही गायब होतात. बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, एअरपोर्टवर रोज हजारो लोक येत असतात. नाही, हो, पण मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला इथे नाही आले. अभिमान चांगला मुलगा आहे. त्याच्यासाठी ॲज अ वकील म्हणून काही मदत लागली किंवा दुसऱ्या कुठल्याही नात्याने जरूर सांगा. तेवढंच सांगायला आले होते. पहिल्यांदाच आलात काही? चहा कॉफी घेणार? नाही, नको. तुम्हाला दम्याचा त्रास आहे का? अरे हो परमेश्वर, माझा पंप. हो, होय, त्या पंपामुळेच जगतोय फक्त. येते. साहेब ही बाई तुझा तो पांडू कुठं आहे? आहे. सोडीच्या मागे. Yes, sir. I'll be at your office tomorrow at 10, sir. Sure. नाही, म्हणजे अजून त्यांची मानसिक अवस्था नाजूक आहे. नाही, जर गरज पडली तर त्या नक्की येतील. हां, म्हणजे ॲक्च्युली मी त्यांच्याशी बोललेलो नाही. आय एम कन्सल्टिंग यू ऑन दिस केस. नो, दॅट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. शुअर. ओके, बाय. मी उद्या 10 वाजता येतो ऑफिसला. हां, आणि मी सगळ्या त्यांच्या डिटेल्स मी आता तुम्हाला SMS करतो लगेच. या, थँक्यू सर. बाय. तुम्ही प्रियाला काही बोललात? का? सकाळपासून स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय तिनं. सारखी रडतीये. 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्यात, त्यात रडण्यासारखं काय? अहो, पण तिचा आणि विक्रांत त्या भोसलेंचा माणसाचं नाव या घरात नको आहे. मी तुला सांगितलंय ना. आदिनाथ, आता तुम्ही फार टोकाची भूमिका घेताय. हो का? बाळकाकाचा जीव घेऊन त्यांनी जे टोक गाठलंय त्याचं काय? पण त्याच्याशी इन्स्पेक्टर भोसलेंचा काय संबंध आहे? तोही त्यांच्यातलाच आहे. मला खात्री आहे, मला त्यांच्याकडनं कुठल्याही न्यायाची अपेक्षा नाहीये. आय हॅव डिसाइडेड टू टेक अ फ्यू स्टेप्स नाव. म्हणजे मी आत्ताच ॲडव्होकेट ओकांशी बोललो. विकत घेतलेला कुठलाही सरकारी वकील नको आहे. आय वॉन्ट माय लॉयर. तुम्ही बाबांशी बोललात? बाबांना मी सांगेनच, पण आता माझ्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न झालाय. बाळकाकाच्या जीवाशी खेळून ही कांड गो स्कॉट फ्री. बाळकाकासाठी न्याय मिळवताना मला स्वतःला विकावं लागलं तरी चालेल.
आणि प्रियाला जर त्यांच्यापैकी कोणाशी मैत्री ठेवायची असेल तर तिचा माझा संबंध संपला असं तू तिला जाऊन सांगू शकतेस. अँड आय मीन इट. तनिष्का सामान भोसले. काय काम आहे तुमचं? मागच्या वेळी म्हणाली होतीस नेक्स्ट टाइम येताना प्रॉपर परमिशन घेऊन ये. सावंत, हे तुमच्या घराचं सर्च वॉरंट. आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. नाव if you can excuse us, please. सावंत. ती पोरगी पुन्हा गायब आहे. तिचा पत्ता लावायचा आहे. मर्डरचा मॅटर झालाय. काहीही कर, पण ती पोरगी मला पाहिजे. आणि यावेळी फक्त माझ्याशी येऊन बोलायचं. विक्रांत साहेबांच्या नजरेला देखील पडायचं नाही. आणि साहेबांच्या देखील. मागे पिस्तुलाचं काम केलंस, त्याच हुशारीनं हे काम करायचं. साखर कारखान्याच्या मालका एवढा श्रीमंत करून सोडीन तुला. काय कळतंय का? जी. आणि दर 2 तासांनी मला फोन करायचा. निघ आता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. ती घरात नाहीये साहेब. कुठे पळून लावलीस तिला? गेट आउट. इतके दिवस एक भाऊ म्हणून सांगत होता. आता एक पोलीस ऑफिसर म्हणून सांगतोय. Your game is over, तनिष्का. गेट आउट ऑफ माय हाऊस. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी नंद्यते सर्व सोडोनी द्यावे, मनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. आहा हा हा हा. बाहुली, खूप उशीर झालाय ग. जाऊन झोप पाळा. किती वाजले असतील ग? 12:15. बाप रे, तुमच्या मुंबईत इतक्या उशिरापर्यंत जाग असते की किती वाजले हे कळत देखील नाही. आजोबा. बोल ग बाळा. हे काय चॉकलेट? आता कशाला ग हे? हॅपी बर्थडे आजोबा. आला का तो दिवस? बर, त्यात
तोंड गोड करण्यासारखं काय आहे बाळा? आजोबा असं नका ना म्हणू. आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. तो साजरा करण्याचे केवढे मोठे प्लॅन्स केले होते, पण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अचानकपणे कडवटपणा भरला गेलाय. गोडाच्या या 2 कणांनी कसा दूर होणार तो? आजोबा तुम्हीच म्हणता ना, अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाचा एक कण सुद्धा पुरेसा असतो. वा, मोठी झाली बावली. माझीच वाक्य मला हुशारीनं ऐकवतेय. जगणं म्हणजे शाप होऊन गेलाय बाळा. आजोबा साजरं करण्यासारखं काहीच उरलं नाही त्यात. खरंच काही उरलं नाही. मधुला मी म्हटलं होतं, माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर माझी सगळी मुलं, नातवंड, सुना, नातसुना सगळे हवेत. पण आता असं कधीच होणार नाही. नियतीनंच तशी व्यवस्था करून ठेवली आहे. आजोबा प्लीज. गुड नाईट. गुड नाईट. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. मी बोलतेय. माझा अंदाज खरा ठरला. कोणीतरी आपल्या मागावर आहे. बरं झालं मी तुला तिथे पाठवलं. आता तिथेच राहा. नाही, हे बघ, सामान्य माणसासारखी फोनवर बोलून तुझ्याशी संपर्क ठेवण्याची गरज मला पडत नाही. माझ्याकडे अजूनही काही मार्ग आहेत. येस विक्रांत, टेल मी. विराज, मला कोर्टाकडनं परमिशन मिळाले. सांग अभिमानला घेऊन तुझ्याकडे कधी येऊ? उद्या. ओके. माझ्याकडे फक्त 1 तास असणार आहे. 1 तासानंतर मला अभिमानला पुन्हा लॉकअपमध्ये न्यावं लागणार आहे. आय नो विक्रांत, आय ट्राय माय बेस्ट, बट डोंट एक्सपेक्ट मिरेकल्स फ्रॉम मी. आय नो. विराज, या केसमुळे माझ्यावर ऑलरेडी खूप प्रेशर आहे. अभिमान माझा मित्र आहे किंवा तो यशवंतराव सरंजामेंचा मुलगा आहे म्हणून नाही. माझ्याकडनं काही बारीक सारीक चुका झाल्यात ह्या केसमध्ये. काही रॉंग डिसिजन्स झालेत. डिपार्टमेंट माझ्या मानगुटीवर बसलं आहे. आय होप यू अंडरस्टँड. रेस्ट अश्योर्ड विक्रांत, आय ट्राय माय बेस्ट. उद्या सकाळी 11 वाजता. बाय. बाय.